तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बरोबर 5:30 वाजलेले आहेत सकाळचे. फार एक्सायटेड आहे गुढी उभारण्यासाठी आणि मुहूर्त काही 8 वाजेपर्यंत आहे ना, तर म्हटलं चला बाबा सगळी पूर्वतयारी करून घ्यावी. आणि 3 वाजता उठायचं होतं मला. सगळं व्यवस्थित देवपूजा, मला 1 तास लागतो देवपूजेला, सगळं व्यवस्थित. रांगोळी वगैरे, रांगोळी मी अगोदरच काढून ठेवलेली आहे रात्रीच, आणि ती कशी काढली ते तुम्हाला दाखवते. आणि आता मी आंघोळीला जाते आणि सगळी गुढीपाडव्याची तयारी कशी करते ना ते तुम्हाला दाखवते. चला. तर अशी मी साडी नेसलेली आहे, आता पटकन तयार झालेली आहे. आता 7 वाजलेत, 7:15 वाजायला आलेले आहेत. मला वॉशिंग मशीनला कपडे लावायचेत आणि पटकन गुढी उभारायची तयारी करायची आहे. आदल्या दिवशी तयारी केली असती तर बरं झालं असतं. आणि आता पटकन मी तयारी करून घेते. ती गुढी उभारणं आहे ना 8च्या आधी, ते महत्वाचं आहे ना. तर अशी मी आता साधीच साडी वगैरे व्यवस्थित नेसलेली आहे. आणि मला ही गडवाल कॉटन फार आवडते साडी, म्हणजे पटकन नेसता येतं आणि पटकन कामं होतात ना सगळी घाई गडबडीत सुद्धा, आणि दिसायला पण छान दिसते ही साडी. तर ती मी पटकन आता तयारी करून घेते आणि बाकीचा सगळा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. ओके. तर कालच मी मार्केटमधून आहे ना छान असे मोठे मोठे ना झेंडूच्या फुलांचे हार आणले होते तोरण बनवण्यासाठी. ते सगळे हार आहे ना एकत्र करून मी असा लांब लचक मोठा हार बनवते, जेणेकरून पूर्ण दरवाजाला असं छान असं तोरण होईल. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे. तर मी काय आयडिया केलेली आहे बघा. गुढीपाडव्याची जी काठी आहे ना ती अतिशय काळी होती, बांबू, आणि तो मला मिळतच नव्हता. म्हणून मी आहे ना हा स्प्रे आहे ना कलरवाला, तो त्याला कलर देऊन टाकलेला आहे सकाळी सकाळी पहाटेचं. आणि ती जरा बऱ्यापैकी आता व्यवस्थित दिसतीये. तर तुम्हाला दाखवते. अशी पण आयडिया तुम्ही करू शकता की गुढीपाडव्याच्या काठीला मी हा जो कलर असतो ना तो देऊन टाकलेला आहे, त्यामुळे बरी दिसतीये थोडी. आता जेवढा मला इथं साडी लावायची आहे ना तेवढ्या भागाला कलर नाही दिला, तिथून पुढे खालच्या भागाला हा कलर दिलेला आहे. मला काय वाटतं माहिती का नेहमी या कलरविषयी, की हा आहे ना जास्त वायात जातो स्प्रे करायला नाही. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये किती तो, म्हणजे देण्यापेक्षा आहे ना कलर देण्यापेक्षा तो दुसरीकडेच जास्त उडत चाललेला आहे. आता इथे आसन ठेवलेलं आहे आणि आता इथे पाठ आहे तो घेतलेला आहे. आणि पाठ आता मी गोमूत्र आणि गंगाजलने पुसून घेते. एकतर खूप उशीर झालेला आहे पहाटेचं एवढं उठून सुद्धा. आता हे पाठ थोडासा आपला पण हात फिरवायचा आणि नंतर स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं. पाठ धुवून घेतलेला आहे मी स्वच्छ, खालचं पण जरा फरशी पुसून घेतलेलीच आहे, पण तरी पण एकदा पुसून घ्यायची. आता उंबरठा पूजन करून घेते मी. इतका वेळ झाला आहे की ट्रायपॉड लावायला पण वेळ नाही आहे. हे मी गोमूत्र थोडंसं शिंपडलं, हे गंगाजल, आणि त्याने ना उंबर छान असा पुसून घ्यायचा स्वच्छ असा. गोमूत्राचा वास कोणाकोणाला आवडतो, मला तर गोमूत्राचा वास फार आवडतो बाबा, छान वाटतं, पवित्र असं. पूजेची मांडणी करण्यासाठी मी लाल वस्त्र अंथरून घेतलं. इथं नवीनच आणलं होतं काल मार्केटमधून. आता पटकन इथं चंदन उघडून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं चंदन याच्यामध्ये उघडायचं. तर इथे मी काठीला चंदन लावलं पहिल्यांदा, नंतर हळदी कुंकू आहे ना थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून लावलं. आता हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आहे ना मी भस्माचे पट्टे ओढले होते, पण ते आता पांढरी काठी आहे ना त्याच्यामुळे ते दिसून येत नाही. आता हळदी कुंकू लावून घेते कलशाला. थोडासा मुहूर्त पुढेच गेला, पण आता काय करणार. तर इथे कलशाला मी स्वस्तिक काढतीये, पण काय ना फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते स्वस्तिक बहुतेक उलटं दिसत असणार आहे, पण ते स्वस्तिक अगदी सरळ आहे. मी काय केलं, आधी गुढी सगळं व्यवस्थित उभा करून घेतली, कारण का घरातलं कोणी उठलं नव्हतं ना. नंतर मिस्टर उठले आणि नंतर त्यांनी आंघोळ वगैरे करून सगळं पटकन आवरून बाहेर आले आणि बाकीची पूजा त्यांनी केली आहे. विड्याचं पान ठेवून त्याच्यावर सुपारीला अभिषेक घालून त्याची पूजा ते करत आहेत. आणि सुपारी म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की गणपती स्वरूप सुपारी आपण इथे मांडतो, म्हणजे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीपासून करतो ना, तर म्हणून मी सुपारी तिथं मांडलेली आहे आणि त्याचं पूजन हे माझे मिस्टर करत होते. आणि बऱ्याच कमेंटमध्ये मी असं वाचते की ताई तुम्ही सुपारी का ठेवता,
तर बऱ्याच आपल्या बिगनर्स मैत्रिणी आहेत, छोट्या मुली असतात, आत्ता नवीन लग्न झालेल्या नवरी, त्यांना माहीत नसतं की बाबा हे विधी कसे करतात. तर सुपारी म्हणजे गणपतीचं स्वरूप म्हणून आपण ठेवतो तिथं. म्हणजे सुपारी म्हणजे गणपती असं धरायचं गृहीत आपण. आणि आपण आता गणपतीचं असं पूजन करून गुढीला आहे ना परत 5 पट्टे मिस्टरांनी ओढले. आणि त्याच्यानंतर ते पण विधियुक्त पूजा असं करत होते ना, त्यांच्या हातून पण पूजा करायची होती राहिलेली, म्हणून ते पण पूजा करत होते. दिव्याचं पूजन करून घेतलं, दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर आहे ना गणपतीला उदबत्ती ओवाळून घेतली, आरती करून घेतली, दिव्याची आरती केली, म्हणजे दिव्याला फूल वगैरे वाहिलं. आणि आता हे मी मंगल कलश स्थापना करत आहे. मंगल कलश स्थापना आहे ना हे म्हणजे आपल्या स्वतःच्या मनावर आहे की बाबा तुम्ही म्हणजे केली किंवा नाही केली तरी चालते, पण एक वर्षाची सुरुवात ना, आपल्या मराठी महिन्याची वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मी एक मंगलदायी कलश म्हणून मी स्थापन केलेला आहे. आणि त्याच्यावर मी नेहमी करते हा कलश स्थापन. त्याच्यावरती एक आहे ना नारळ ठेवला, आंब्याच्या 5 पानांचा ढाळा असतो ना त्याच्यामध्ये ठेवला, सुपारी, नाणं, फुलं, तांदूळ, अक्षदा वगैरे त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये सोडल्या. नंतर हळदी कुंकू लावलं कलशाला आणि तो मंगल कलश तसा मी आता स्थापन करून घेणार आहे. आणि जिथे मी स्थापन करणार आहे तिथे थोडीशी तांदळाची रास करायची, त्याच्यावर हळदी कुंकू मी वाहिलं आणि हा मंगल कलशाची स्थापना आता मी करून घेत आहे. म्हणजे छान वाटतं, एक मनाला प्रसन्न, बाबा आपण एक मंगल कलशाची स्थापना केली, त्या कलशाला प्रार्थना करायची बाबा आपलं हे पूर्ण वर्ष सुख समाधानाचं जावो, आरोग्यदायी जावो, पारमार्थिक जावो. आणि त्याच्यानंतर मी जे गणपती आहे किंवा जो मंगल कलश आहे ना त्याला नैवेद्य अर्पण केला गूळ आणि खोबऱ्याचा. आणि ते जे तुम्ही वाटीमध्ये बघत आहात ना ते गूळ आहे. आणि मी एका म्हणजे मोठ्या डिशमध्ये काचेच्या छोटीशी वाटी घेतली, कडेने मी पाणी त्याच्यामध्ये टाकलं जेणेकरून मुंग्या लागू नयेत ना, कारण का गूळ खोबरं बाहेर ठेवलं की बघा तुम्ही ते सगळं मुंग्यांनी गच्च भरतं. संध्याकाळी 4 वाजता गुढी ही खाली उतरवायची असते, त्याच्या अगोदर ते सगळं तिथं मुंग्यांनी गच्च भरलेलं असतं. म्हणून मी पाण्यामध्ये छोटीशी वाटी ठेवून आहे ना त्या वाटीवरती गूळ खोबऱ्याची म्हणजे गूळ खोबरं होतं ना त्याचा नैवेद्य ठेवला. त्याच्यानंतर मी म्हणजे पाटाच्या कडेने आहे ना छान अशी फुलांची रांगोळी काढून घेतली. आदल्या दिवशी मी सगळ्या अशा ज्या रेडीमेड रांगोळ्या असतात ना गुढीपाडव्याच्या त्या तयार केल्याच होत्या. त्याच्यानंतर मी फुलांची अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं फुलांचं डेकोरेशन करायला आवडतं ना सणांचं, नक्की सांगा बरं का, मला तर खूप आवडतं. आणि गुढीसमोर आहे ना मी असं फुलांचं छोटंसं डेकोरेशन करून ठेवलं. मिस्टरांनी गुढीसमोर नारळ फोडला, म्हणजे आमच्या भागामध्ये ना गुढीसमोर नारळ फोडण्याची परंपरा आहे. आणि बघा ह्या रेडी रांगोळ्यांमुळे आहे ना सॉरी रेडी रांगोळ्यांमुळे आहे ना माझं भरपूर काम वाचलं. त्याच्यामध्ये फक्त कलर भरायचे असतात आणि ते गुढीसमोर मी ठेवल्या होत्या. बटाट्याची भाजी आणि पुरी, श्रीखंड, आम्रखंड. आता कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येत आहे तुम्हाला. तर आता मी स्मोकी दाल तडक्याची तयारी करत आहे. तर एवढा मेनू आहे कारण का उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठा हा सण आहे. तर उद्याची सगळी तयारी करायची आहे मला. तर बेसनचे लाडू वगैरे सगळं बनवायचं आहे. अजून देवपूजा माझी राहिलेली आहे कारण का मुहूर्तामध्ये गुढी उभारायची होती ना, म्हणून. चला आता सगळा स्वयंपाक करून घेते पटपट. जो मेन नैवेद्य असतो ना, कडीलिंबाचा पाला आणि डाळ आणि गूळ आणि खोबरं ते राहिलेलं आहे. आणि आम्ही लहान असताना काय करायचं माहिती आहे का, लपून बसायचं. कुणी द्यायला आलं ना ते कडुलिंबाचा पाला आणि खोबरं, डाळ, गूळ, की आम्ही आहे ना कुठं पण कोपऱ्यात बसून ठेवायचं की धर धर, एवढं नको तेवढं नको, तुलाच खा, मला नको, असं करायचो. पण मोठी माणसं आहेत ना, म्हणजे सगळी मोठी मंडळी रागवायची आम्हाला, म्हणायचे काय ते आयुर्वेदिक असतं. आज म्हणजे नवीन वर्ष आहे ना, त्याच्या सुरुवातीला कडुलिंबाचा पाला आयुर्वेदिक खाल्ला तर पोटातले विकार नाहीसे होतात, मग आपलं आरोग्य चांगलं राहतं, असं काय 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 सांगून आम्हाला ते बळजबरीने खायला घालायचे. इकडे कांदा चिरलेला आहे, इकडे बटाटा उकडायला आणि थोडीशी डाळ त्याच्यावरच छोटी वाटीत लावलेली आहे. इकडे स्मोकी दाल तडक्याचा झालेला आहे, आता त्याला तडका द्यायचा आहे. मी ना मुद्दाम गार्डन मध्ये येत असते बरं का, कारण का तेवढंच थोडेसे पाय रिकामी करते. आणि कारण कंटिन्यू आपण स्वयंपाकात असतो ना, असा मूड जातो ना काय काय वेळेला. मग सकाळपासून मी नाश्ता नाही केलेला, बरं वाटत नाहीये. आणि आता हा कढीपत्ता थोडासा घेते तोडून, मी काय एवढाच घेते. अजून स्मोकी दाल तडक्याला एवढंच बस, जेवढा लागेल तेवढा घेते फक्त. तर आता माझी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, स्मोकी दाल तडका झालेला आहे, भात झालेला आहे, साधं वरण झालेलं आहे. आता मी पुऱ्या करत आहे.
आणि श्रीखंड तर गोडासाठी तर आहेच आहे, आणि कडुलिंबाचा पाला आणि डाळ शिजवून घ्यायची आहे. एवढे 2 कामं राहिलेली आहेत माझी. आणि छान अशी अजून साडी व्यवस्थित नेसून देवाला जायचं आहे नैवेद्य दाखवायला. ओके, तर ही बटाट्याची भाजी, थोडासा स्वयंपाक केलेला आहे कारण उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे ना, मग पोळ्यांचा स्वयंपाक उद्या मी करत असते. 1 मिनिट मी दाखवते दाल तडका माझा. तर खमंग असा स्मोकी दाल तडका, छान असा वास येत आहे, अख्ख्या घरात सुगंध. आता मी पुऱ्यांची तयारी करून घेते. एवढं तर झालेलं आहे. हे चुकून खाली पडलं, वरती ठेवते हे धुवून स्वच्छ. मला असं खाली पडलं की कसं तरीच होतं. आता सकाळपासून आहे ना, घरातलं करता करता मंदिरातलं विसरलं करायचं. घराच्या समोर मंदिर आहे ना, मग तिथे पण रांगोळी म्हटलं काढावी, कारण का इथं म्हणजे कसं तरीच वाटतं ना दरवाजासमोर मंदिराच्या की मोकळं. तर म्हटलं चला बाबा इथं पण रांगोळी काढावी. म्हणजे मी रांगोळी सेवा इथं करते, जशी मला वेळ मिळेल ना तसं. तर म्हटलं आज रांगोळी निदान छाप तरी पटकन काढून जावं. आणि दिवाळी जवळ आली ना की मी असे मोठे मोठे छाप येतात ना रांगोळ्यांचे, तर ते मुद्दाम मी घेऊन ठेवते, म्हणजे असे सणासुदीला घाई गडबडीत आपल्याला काढायला बरे पडतात. चला आता मी नैवेद्याचं ताट पटकन हे करते, नैवेद्य दाखवते देवाला, कारण का बरोबर माझी घाई असते की सणासुदीचा नैवेद्य हा 12:30 वाजता दाखवायचा, कारण का सगळे गुरुजन घरातले आजी लोक म्हणतात की 12-12:30 वाजता देव आपल्या दरवाजात येतो, मग त्यावेळेसच देवाला नैवेद्य बरोबर पोहोचतो. त्यामुळं 12:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक छान असा तयार झाला होता आणि मला छान वाटत होता आज लवकर स्वयंपाक झाला, म्हणजे सगळं घाईत का होईना पण व्यवस्थित झालं. इकडे मी छान गरमागरम अशा टुंब फुगलेला अशा पुऱ्या केलेल्या आहेत. आणि नैवेद्यासाठी मी 5 पुऱ्या आहेत ना अशा ताज्या काढून ठेवल्या हातामध्ये. एकदम छान कुरकुरीत अशा मस्त पुऱ्या झाल्या होत्या. आणि काही पुऱ्या मला कुरकुरीत आवडतात, काही बघा अशा टंब फुगलेले असतात गरम गरम. आणि पापड राहिले होते शेवटी माझे तळायचे, तर ते पापड इथं मी तळले आणि ताटामध्ये लावले. आणि जसं जसं लागेल ना ज्यांना ज्यांना तसं मी अशा गरम पुऱ्या तळून देते जेवणासाठी. पण पहिल्यांदा आधी मी नैवेद्य तयार करून घेतलेला आहे. आणि आता एका वाटेमध्ये बघा, तुम्हाला मागाशी सांगितलं होतं ना की आजचा खरा नैवेद्य हा डाळ असते ना हरभऱ्याची, चण्याची डाळ, ते परत कडुलिंबाचा पाला आणि गूळ, थोडंसं खोबरं, तर हे असतो. तर गुढी पुढे जो नारळ म्हणजे आपण फोडतो ना नैवेद्याचा, तो याच्यामध्ये मिक्स करतात किंवा सेपरेट वाटतात. तर मी आता ह्याच्यामध्ये खोबरं म्हणजे टाकलेलं नाही आहे, कडुलिंबाचा पाला, हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ. आणि तो जो पाला आहे ना तो चावून खायचा असतो आजच्या दिवशी, पण लहान मुलं तो पाला बाजूला टाकतात आणि त्यातलं गूळ आणि डाळ असते ना तर तेच खातात. तर ती डाळ मी भिजत ठेवली होती थोडा वेळ, थोडीशी गरम पाण्यातून काढली, मग ती मऊ होते, मग खायला छान लागते. आणि लहान मुलांनी पण नैवेद्य खावा. आणि एक गुळाचं आयुर्वेदिक महत्त्व आहे ना, म्हणून हे म्हणजे 3 जे पदार्थ आहेत ना ते मेन आहेत. डाळ, कडुलिंबाचा पाला आणि गूळ. आणि थोडंसं चव असली ना याला की लहान मुलं पण आवडीने खातात. तर लहान असताना मी याच्यातली डाळ आणि गूळच तेवढे खायचे. आणि मी इथं मुद्दाम गूळ पावडर मिक्स केली जेणेकरून माझ्या मुलांनी पण हे खावं म्हणून. आणि अशा प्रकारे माझा हा मेन नैवेद्य तयार झालेला आहे. बरोबर 12:30 वाजता मस्त तांदळाचे पापड ठेवले. मला पापड नंतर आठवला तळून त्याच्यामध्ये ठेवायचे. माझी जरा घाईच चालली होती आज, कारण का उद्याच्या तयारी करायची होती ना स्वामींच्या प्रकट दिनाची. त्यामुळं मी अशी अति एक्सायटेड होते की कधी माझा आजचा नैवेद्य दाखवला जाईल, त्याच्यानंतर मंदिरातला नैवेद्य असा. आणि बघा तुळशीपत्र म्हणजे त्याच्यावर ठेवल्याशिवाय नैवेद्यच पूर्ण होत नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी मला सगळ्या आजींनी सांगितल्या होत्या, माझ्या आजींनी, माझ्या घरातले आजोबा, परत काही पुजारी जे मेन असतात ना मंदिरातले, की आपला खरा नैवेद्य हा तुळशीपत्र ठेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग हे मी तुळशीपत्र आणून गार्डनमधलं ते ठेवलं. आणि आजी सांगायची की तुळशीला झाडाला लेडीज हात लावत नाहीत, परत असं झाडाला थोडंसं हलवायचं, त्याला दुखवायचं नाही, मग खाली जे तुळशीपत्र पडतात ते घ्यायचं, आपण लेडीजने तुळशीपत्र तोडायचं नाही, असं काही नियम ती मला सांगत होती. आणि आता बघा मी नैवेद्य आणलेला आहे बाहेर गुढीपाशी. आणि छान अशी रांगोळी तुम्ही बघता की पुढं ते शुभचिन्हांची रांगोळी ही केलेली आहे. हे मी ऑनलाईन मागवली होती रांगोळीचे साचे, लाकडी साचे. आणि इथं माझी मस्त अशी गुढी तयार झालेली आहे. आणि हे गुढीचे वस्त्र मी स्टेशनला जाऊन आणलं होतं. आणि हे बघा ही रेडी रांगोळी पण ठेवलेली आहे इथे. या रेडी रांगोळी मुळे आहे ना माझं भरपूर काम वाचलं. आणि आता मी छान अशी आवरून तयार
म्हणजे गुढीला नैवेद्य दाखवत आहे. आणि साडी बदलायला मला वेळच नाही मिळाला दुसरी साडी बदलायला, तर तीच साडी जरा व्यवस्थित परत नेसली आणि परत छान थोडंसं ज्वेलरी घातली आणि आता मी पुढच्या मंदिरामध्ये चाललेली आहे. आणि काही आवरायला भेटलंच नाही. तुम्ही तर बघताय सकाळपासून माझी घाई गडबड. आणि मिस्टर पण माझ्याबरोबर चाललेले आहेत मंदिरामध्ये. त्यांना जरा माझ्या अहोंना कॅमेरासमोर यायला लाज वाटते, ते लाजतात जरा. मग मी मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये थोडासा अंधार असल्यामुळे ना तुम्हाला इथे क्लिअरिटी व्यवस्थित दिसत नसेल. आणि आता मी थोडासा कॅमेरा ब्लर झाला होता बघा इथे, कारण का जरा तेलकट वगैरे हात, सकाळपासून शूटिंग चालू, पाण्याचे तेलकट हात कॅमेराला लागलेले होते त्याच्यामुळे. आणि इथे मंदिरात मी दिवे वगैरे लावते ना, मग त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा मेसी दिसत होता. आणि म्हणजे लेन्स वगैरे थोडेसे खराब झाले होते, त्यामुळं एकदम धुकट थोडं दिसत होतं, त्यामुळे प्लीज ॲडजस्ट करा. तर असं सगळं तिथली व्यवस्थित मी पुसून घेतलं मंदिरातलं जागा आणि तिथं नैवेद्य वगैरे दाखवला. आणि मला इतकं छान मनाला प्रसन्न वाटत होतं की आज माझा नैवेद्य वेळेत झालेला आहे. आणि खरंच मी स्वामींना सगळं सांगते आदल्या दिवशी की स्वामी प्लीज, की माझी काही तयारी नसली ना, काही हे ते, कारण का जरा थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे ना, तर सगळं स्वामींनी माझ्याकडून व्यवस्थित करून घेतलं. आणि इथे माझ्या घराच्या समोर मारुती आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि ते मारुतीला मी भाऊ मानते. आणि खरंच त्याचं इतकं ना की सगळी शक्ती मला तो देतो भगवंत सगळं करण्याची. तर मैत्रिणींनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझा हा व्लॉग जरा उशिरा येत आहे, कारण का ना माझ्या भावाचं लग्न ठरलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्या तयारीला लागल्यामुळे एडिटिंगला वेळ मिळत नाही. तर त्याच्यामुळे हा व्लॉग जरा माझा व्लॉग हा ना जरा उशिरा पोहोचेल तुमच्यापर्यंत. तर प्लीज जरा थोडंसं मला समजून घ्या. आणि हा व्लॉग जर आवडला ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता चला, नैवेद्य दाखवला आणि इथे आम्ही म्हणजे मिस्टरांनी मी अशी गुढी असते ना, ते आज देवाला घालतात, साखरेची गुढी असते ना, ते माळ, तर ते देवाला मी घातलेली आहे गुढीची माळ. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आणि जर चॅनल आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.